श्री स्वामी समर्थ. आजचा स्वामी संदेश. स्वामी म्हणतात, आजच्या धावपळीच्या जगात प्रत्येकजण अस्वस्थ आहे. कोणी पैशामुळे त्रस्त आहे, कोणी नात्यांमुळे दुःखी आहे, कोणी भविष्याच्या भीतीत जगत आहे. आणि सर्वात मोठं सत्य म्हणजे बाहेर कितीही यश मिळालं तरी जर मन शांत नसेल तर आयुष्य अपूर्णच राहतं. स्वामी समर्थ सांगतात, जिथे मन शांत नाही तिथे आनंद टिकत नाही. भक्तांनो, आज आपण जाणून घेणार आहोत शांत मनाचे ते रहस्य जे खूप लोकांना माहीतच नाही. हे रहस्य ऐकल्यावर तुमचं विचार करण्याची पद्धत पूर्ण बदलू शकते. तुमचा राग कमी होऊ शकतो, तुमची चिंता कमी होऊ शकते आणि आयुष्यात पहिल्यांदा खरी शांतता जाणवू शकते. पण हा व्हिडिओ फक्त ऐकायचा नाही, तो मनापासून समजायचा आहे. म्हणून शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर तुम्हाला हा संदेश आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, स्वामी संदेश चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. कारण तुमची एक कमेंट एखाद्या दुसऱ्याचं आयुष्य बदलू शकते. स्वामी म्हणतात, मन हेच माणसाचं सर्वात मोठं शक्तिस्थान आहे. जर मन शांत असेल तर छोट्या गोष्टीही आनंद देतात, निर्णय स्पष्ट होतात, राग कमी येतो आणि आयुष्य सोपं वाटतं. पण जर मन अस्थिर असेल तर लहान गोष्टी ही मोठी वाटते, नात्यांमध्ये गैरसमज वाढतात, निर्णय चुकीचे होतात आणि मन सतत बेचैन राहतं. म्हणून स्वामी सांगतात, मन जिंकलंस तर जग जिंकलंस. भक्तांनो, आपण सगळे एक मोठी चूक करतो. आपण शांतता बाहेर शोधतो, लोकांमध्ये, पैशामध्ये, यशात, वस्तूंमध्ये. पण स्वामी समर्थ सांगतात, शांतता वस्तूमध्ये नाही, विचारांमध्ये आहे. तुमचं मन जर सतत तुलना करत असेल तर शांतता मिळणार नाही. तुमचं मन जर सतत राग धरत असेल तर शांतता मिळणार नाही. तुमचं मन जर सतत भीतीत असेल तर शांतता मिळणार नाही. शांतता बाहेर मिळत नाही बाळांनो, ती आतून निर्माण होते. भक्तांनो, अस्वस्थ मनाचं सर्वात मोठं कारण म्हणजे स्वीकार न करणे. आपण नेहमी म्हणतो, हे असं का झालं, माझ्याबरोबरच असं का, हे बदलायला हवं होतं. पण जे बदलू शकत नाही त्याला स्वीकारणं हेच शांततेचं पहिलं पाऊल आहे. स्वामी समर्थ सांगतात, जे घडलं ते स्वीकारा आणि पुढे चला. कारण जे तुम्ही बदलू शकत नाही त्यावर विचार करत राहणं म्हणजे स्वतःचं मन दुखावणं आहे. भक्तांनो, राग हा क्षणभराचा असतो, पण त्याचे परिणाम खूप मोठे असतात. एक क्षणाचा राग नाती तोडू शकतो, विश्वास नष्ट करू शकतो आणि मन कायमच अस्वस्थ करू शकतो. स्वामी समर्थ सांगतात, रागावर विजय मिळवणारा माणूस जग जिंकतो. राग आला की लगेच प्रतिक्रिया देऊ नका, थोडं थांबा, मोठा श्वास घ्या आणि मग निर्णय द्या. भक्तांनो, आजच्या जगात शांत मन हरवण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे तुलना आहे. तो माझ्यापेक्षा पुढे आहे, ती माझ्यापेक्षा सुखी आहे, त्याच्याकडे जास्त पैसा आहे. ही तुलना मनाला सतत अस्वस्थ ठेवते. स्वामी समर्थ सांगतात, तुझं आयुष्य तुझं आहे, दुसऱ्याचं नाही. तुलना थांबली की मन शांत होऊ लागतं. भक्तांनो,
मन कधीच शांत का राहत नाही? कारण मनाला सवय असते सतत विचार करण्याची. भूतकाळातील चुका, भविष्याची भीती, लोक काय म्हणतील याची चिंता, या सगळ्यांमुळे मन सतत धावत राहतं. स्वामी समर्थ सांगतात, मनाला ज्या गोष्टीत गुंतवशील ते तिथेच राहील. जर मन नकारात्मक विचारात गुंतवलं तर शांतता हरवते. जर मन भक्तीत गुंतवलं तर शांतता मिळते. बाळांनो, आज प्रत्येकाच्या मनात भीती आहे. अपयशाची भीती, भविष्यात काय होईल याची भीती, लोक काय म्हणतील याची भीती. पण स्वामी समर्थ सांगतात, भीती ही मनाची निर्मिती आहे, वास्तव नाही. भीती जिंकली वाटते तितकी शांतता कमी होते. एक सत्य लक्षात ठेवा, जे घडणार आहे ते घडणारच आहे, पण त्याआधी घाबरणं म्हणजे स्वतःचं नुकसान करणं आहे. भक्तांनो, शांत मनाचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे क्षमा. आपण अनेकदा जुनी अपमान, जुनी वाद, जुनी दुखणी मनात ठेवतो आणि मग मन कधीच हलकं होत नाही. स्वामी समर्थ सांगतात, क्षमाशील मन हेच खरे शक्तिशाली मन आहे. ज्याला माफ करता येतं तोच माणूस पुढे जाऊ शकतो. भक्तांनो, मन अस्वस्थ होण्याचं एक मोठं कारण म्हणजे अपेक्षा. लोकांकडून जास्त अपेक्षा, परिस्थितीकडून जास्त अपेक्षा, नात्यांकडून जास्त अपेक्षा. जेव्हा अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा दुःख निर्माण होतं. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, अपेक्षा कमी ठेवा आणि शांतता वाढवा. भक्तांनो, एकदा एका गावात एक संत राहत होते. लोक त्यांच्याकडे नेहमी विचारायचे, गुरुदेव, तुम्ही नेहमी शांत कसे राहता? ते संत हसले आणि म्हणाले, मी काही विशेष करत नाही. मी फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवतो. 1. जे माझ्या हातात नाही त्यावर विचार करत नाही. 2. जे घडलं ते स्वीकारतो. आणि 3. जे चांगलं आहे त्याच्यावर लक्ष देतो. लोकांना हे खूप साधं वाटलं, पण त्यातच जीवनाचं खरं रहस्य होतं. भक्तांनो, मनाला रिकामं सोडू नका. रिकामं मन म्हणजे अस्थिर मन. त्याऐवजी भक्ती करा, चांगले विचार वाचा, चांगल्या लोकांसोबत राहा, नामस्मरण करा. स्वामी समर्थ सांगतात, जिथे विचार शुद्ध तिथे मन शांत. भक्तांनो, आपलं मन नेहमी 2 ठिकाणी असतं, भूतकाळात आणि भविष्यकाळात. पण शांतता फक्त एका ठिकाणी असते, ती म्हणजे वर्तमानात. जेव्हा तुम्ही आत्ता जगता तेव्हा मन हलकं होतं. भक्तांनो, लक्षात ठेवा, शांत मन ही कोणतीही वस्तू नाही, ती एक साधना आहे. ती हळूहळू निर्माण होते, विचार बदलल्यावर, संगत बदलल्यावर आणि दृष्टिकोन बदलल्यावर. स्वामी समर्थ सांगतात, ज्यांचं मन शांत त्यांचं जीवन समाधानपूर्ण. भक्तांनो, जर हा संदेश तुमच्या मनाला थोडाही स्पर्श झाला असेल तर स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा, तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. कारण तुमची एक कमेंट एखाद्याच्या मनाला शांतता देऊ शकते. आणि शेवटी एकच प्रार्थना, हे अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज, आमच्या मनात नेहमी शांतता द्या, आमच्या आयुष्यात सकारात्मकता द्या, आमच्या विचारांना दिशा द्या आणि आम्हाला योग्य मार्गावर चालायला शिकवा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.